यस, लेट्स प्ले. अंपास तयार आहेत मैदानाच्या मध्ये. या पहिल्या बॉलचं आपण स्वागत करूया. गोलंदाजी मार्कवरती पहिला षटक फेकण्यासाठी वैभव. स्ट्राइक एंडला मयूर. पहिलाच बॉल ओव्हर फुल टच बॉल बिटवीन द गॅप मध्ये खेळला. बॉलला फटका खूप चांगला एक्झिक्यूट केलाय आणि पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पार. चौकारानं सुरुवात. 4. थँक्यू. मागे गणेशोत्सव देखील आपण पाहतायत आणि गणपती बाप्पांचं सॉन्ग या ठिकाणी आपण पाहू शकतायत. लोअर फुल टच बॉल मिडल ऑफ द बॅट. परफेक्ट कनेक्शन झालंय आणि बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. थँक्यू. लोअर फुल टच बॉल जर तुम्ही मैदानामध्ये हाताळाल तर ते बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार आणि त्या पद्धतीची बॅटिंग सध्या मैदानाच्या मध्ये आपल्याला मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार खेळाडू आहेत, बॅटिंग करणं जाणतायत आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 10 धावा. पुढील बॉल फटका चांगला खेळलायत. पुन्हा एकदा मात्र क्षेत्ररक्षक धावतायत. बॉलला अडवण्याचा प्रयत्न केलाय. 1ला डबलमध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 12. पहिल्या 3 बॉलवरती सुरुवात खूप चांगली केली. 3 बॉलवरती 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगवण्यामध्ये यशस्वी झाल्यात. स्टार्ट चांगला केलंच. जसं तुम्ही सकाळचं सत्र किंवा पहिला मॅच ज्यावेळी खेळता त्यावेळी तो तुम्हाला स्टार्ट मिळणं गरजेचं आहे आणि तो मिळवलाय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट करू शकले नाही. स्वतःवरती नाराज दिसतात बॅटर मयूर. हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. मिडॉनच्या अगदी जवळपास त्या झोनमधून लॉंगॉनचं क्षेत्र क्लिअर करण्याच्या प्रयत्नामध्ये होते परंतु फटका प्रॉपर कनेक्शन नाही करू शकले. तिथे एक सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 13. जरीमरे डोलिव वर्सेस माऊली 11 तलावपाडा बी. फटका खूप चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला. तो जोपर्यंत बॉलवरती येतोय फील्ड करतोय. 1ला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव यशस्वीरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहेत. तालमेल 2 बॅटरमध्ये खूप चांगला दिसतोय आणि खऱ्या अर्थानं प्रेझेन्स ऑफ माइंड देखील खूप चांगले आहेत. कारण ज्यावेळी तुम्ही सकाळच्या सत्राची सुरुवात करतात मिडल ऑफ द बॅट फटके येतात ना त्यावेळी ते पाहण्याची आणि खेळण्याची मजा काही वेगळीच असते. ते हे 2 बॅटर दाखवत आहेत. कोलबट टप्प्याचा बॉल टाकलाय त्या ठिकाणी 1 धावे येत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 16 आफ्टर फर्स्ट ओव्हर 16 विदाउट लॉस. थँक्यू. पुढचा मॅच दोन्ही संघांना विनंती आहे आपण तयार राहायचं आहे. श्रीराम कसराळी बी वर्सेस श्री गणेश मोदलपाडा आणि प्रत्येक संघाला एक आमची विनंती आहे कारण या स्पर्धेच्या माध्यमातून काही नियमावली आहेत त्याचं पालन करणं तुम्हाला गरजेचं आहे. जसं ही स्पर्धा सुरू झाली 4 दिवस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक टीमला आपल्या टीमची जर्सी परिधान करणं गरजेचं आहे. म्हणजे एकाच जर्सीमध्ये सर्व खेळाडू हे मैदानाच्या मध्ये दिसले पाहिजेत. त्यामुळे टीम्सना विनंती असेल ती जर्सी तुम्हाला परिधान करूनच यावं लागेल. या स्पर्धेमध्ये तुम्ही तुमच्या टीमला घेऊन येत आहेत तर आपल्या टीमची जर्सी परिधान करणं हे गरजेचं असणार आहे. 1 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावसंख्या धावफलकावरती 16. सध्या मंचावरती आपण पाहिलं तर आदरणीय प्रभाकर शेठ पाटील साहेब या मॅचचा आनंद घेतात आणि येत्या काही कालावधीमध्येच फेब्रुवारीच्या बरोबर आपण पाहिलं तर मधल्या वीकमध्ये कोसमाई चषक आपल्या भेटीला येते. शॉर्ट बॉल फटका खूप चांगला खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. पंचांचा सिग्नल. मॅक्सिमम हिट सिक्सर 6. It's AG Remix. थँक्यू. या षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 22-22.
मोहित तांडेलच्या पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर अगदी हा षटकार ठोकलाय मैदानावरती प्रतीक यांच्या बॅटमधून. लेस्टमच्या बाहेर सोडून जाणारा बॉल. पंच नितेश कदम सर वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल अगदी प्रतिक्रिया आपली कळवत आहेत. धावसंख्या 1 धावेने वाढत असताना जाऊन पोचते ते मात्र 23 ऑन स्कोर कार्ड. सुरुवात मात्र खूप चांगली केली टीम माऊली 11 तलावपाडा बी संघानं. मागच्या काही स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर ग्रामीणच्या ज्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये चांगला खेळ करणारा पैकी एक संघ माऊली 11 तलावपाडा. फटका हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय झेल. त्या ठिकाणी मात्र पूर्ण केला जातोय. फलंदाज बाद. विकेट डाऊन. कॉम. अगदी ज्या विकेटच्या शोधामध्ये होतं ती विकेट मात्र मैदानाच्या मध्ये प्राप्त केल्यात. नव्यानं बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर हार्दिक दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. टीमचे कर्णधार यांना आपण सध्या मैदानावरती पाहू शकतायत. हार्दिक यांना आज संघासाठी कशा प्रकारे खेळ करतात तेही पाहण्यासारखं असेल. वाघोबा चषक कसराळी 2026 आपण पाहतायत. आज शुक्रवारचा दिवस आणि या स्पर्धेला सुरुवात होताना पाहायला मिळतात 23 जानेवारी. 26 तारखेला स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहणार आहात. ओव्हर द विकेट थोडा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आहेत आणि पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळत आहेत. मोहितनं पहिल्या षटकारानंतर स्वतःला कमबॅक करून घेतलाय. मैदानाच्या मध्ये म्हणतोय की नाही आता पुनरागमन करावं लागेल. प्रयत्न चांगले करायचे आहेत. बॅटरला थांबवायचे आहेत. रन थांबवायचे आहेत. जरी पहिल्या ओव्हरमध्ये धावा गेल्या ना परंतु दुसऱ्या षटकामध्ये माझ्यावरती जी जबाबदारी दिली आहेत त्या जबाबदारीचं भान ठेवून गोलंदाजी मैदानावरती करायची आहेत. स्लॉग हिट करायचा होता. फटका प्रॉपर बॅटमध्ये येत नाही. त्या ठिकाणी एक सिंगल आहे. ती सिंगल मात्र कंप्लीट केली जात आहेत. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात ते मात्र 24-24. आतापर्यंत बॉल फेकून झालाय 4. 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असेल. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्यात त्या मात्र 8. एक षटकार, एक वाईड, एक सिंगल, डॉट, विकेट. आतापर्यंत या षटकाचं आपण पाहिलं तर लोवर फुलटस बॉल पुन्हा आता खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगानं बॉलवरती येतात. फिल्डिंग करतायत. एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 25. आणि मोस्टली स्पर्धा या मैदानावरती होतात त्यामुळे मैदानाचा अंदाज वैतरणाच्या परिसरातील बऱ्याचशा खेळाडूंना आहे. त्यामुळे सध्या त्या मैदानाचा अंदाज घेत असताना कशी फिल्डिंग करायची, कसा खेळ करायचा हे दाखवून देत आहेत. लास्ट बॉल. ओहो चुकी केलंय त्या ठिकाणी. पंचाने नो बॉल घोषित केलाय. एक धाव कंप्लीट झालाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. सर्व काही सुरळीत सुरू होतं परंतु या नो बॉलनं आता ते पुन्हा बिघडणार आहेत. नो बॉल +4. एकूण 5 धावा या बॉलवरती येत असताना पाहायला मिळतात. जसं गोलंदाजाचं आपण कौतुक केलं की सर्व काही सुरळीत सुरू असताना अशा प्रकारच्या मिस्टेक, अशा प्रकारच्या चुकी करणं अपेक्षित नाही आहेत. परंतु ती चूक जर मैदानाच्या मध्ये घडली ना तर बऱ्याच काही गोष्टी मात्र बदलणार आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 30. फ्रीडचे संकेत पंचांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. वाईड बॉल, एक्स्ट्रा. हा दबाव आहे, हे दडपण आहे, प्रेशर मैदानाच्या मध्ये आता जाणवतंय पुन्हा एकदा. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर वाईडच्या स्वरूपाने जाऊन पोचतात त्या मात्र 31-31. जरीमरी डोली बी वर्सेस माऊली 11 तलावपाडा बी या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच. मोहित शेवटचा बॉल फेकण्यासाठी तयार. शेवटचा बॉल. हेलिकॉप्टर उडवलाय. बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय आणि त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पार. दॅट्स अ ह्यूज हिट. सिक्सर. 6 धावा. एका बॉलचं रूपांतर पाहिलं तर षटकारामध्ये. तिथून तो नो बॉल, त्याच्यावरती चौकार, त्यानंतर वाईड. जवळजवळ 12 एका चेंडूमध्ये 12 धावा त्या खर्च कराव्या लागल्या त्या मोहित तांडेल यांना. सर्व काही सुरळीत सुरू होतं. प्रॉपर तुम्ही विकेट घेतल्या होत्या. बरोबर माऊली 11 तलावपाडा संघाला देखील थांबवण्याचा प्रयत्न केला होता पण त्याच वेळी चूक घडली मोहितकडून. म्हणून
बारीक सारीक अगदी क्रिकेटमध्ये गोष्टी असतात त्या तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. तिथे तुम्हाला कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे, तुमची लेन कशा प्रकारे असायला हवी. बहुतांश वेळी आपण ज्यावेळी मैदानावरती खेळत असतो त्यावेळी यष्टी उडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो, लेग स्टंपला जास्तीत जास्त हिट करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु काही असे कमी गोलंदाज असतात ना, जे विकेट न घेता जे ऑफ स्टंपच्या बाहेर लेन टू लेन गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न करतात. त्याचं कारण डॉट बॉल जास्तीत जास्त कसे हाताळता येतील. आज सर्वाधिक जास्त विकेट कशा प्रकारे घेता येतील त्याच्यासाठी प्रयत्न सुरू असतात. पण कदापि तुम्ही एखाद्या षटकामध्ये गोलंदाजी करतात त्यावेळी तुम्हाला त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येत आहेत. रोहित, पहिला बॉल, चांगला बॉल पडल्यानंतर आपण पाहिलं तर थोडासा बाहेरच्या दिशेनं निघत असताना पाहायला मिळतो. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. डॉट बॉल. रोहित वैती यांना पण मैदानावरती पाहू शकतात. गोलंदाजी मार्कवरती, स्ट्रायकरवरती मयूर. फटका खेळलाय त्या ठिकाणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक वेगानं पुढे त्या डीपमधून बॉलवरती जोपर्यंत फील्ड केलाय तोपर्यंत 2 धावा इझिली कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 39 ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानावरती संपला. धावसंख्या धावफलकावरती 39. लोअर फुलटस बॉल. पुन्हा एकदा नशिबाची साथ जर तुमच्या बाजूने असेल तर बऱ्याच वेळा अशा गोष्टी घडतायत. बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. बहुजन सुखाय मंत्र गजणार हाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गजणार हाय, मंत्र गजणार हाय, शिट्टी वाजणार हाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 4 ने पुढे जात असताना 43-43. पुन्हा लेग स्टंपच्या थोडा बाहेर जाणारा बॉल पाहायला मिळालात आणि बाउंड्री लाईनच्या पार चाललाय का? हो, बाउंड्री लाईनच्या पार तर गेलाय. पंच मात्र सिग्नल करतायत वाईड +4. एकूण धावा 5. दुसऱ्यांदा हे घडलेत. वाईड वरती चौकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना जाऊन पोहोचतात त्या 48-48. नाराज आहेत टीमचे कर्णधारी जरीमरी डोलिव्ह संघाचे, कारण अशा प्रकारच्या अपेक्षा आपल्या गोलंदाजाकडून तरी नाही आहेत, परंतु त्या चुकी होत आहेत. थोडा खाली राहिला आहेत. ही लेन तुम्हाला मैदानावरती ठेवायची आहेत, कारण काही असा स्पॉट जो विकेटवरती आहे जिथे बॉल पडल्यानंतर तो खाली राहतोय. पंच लेग बायचा इशारा घोषित करतायत. तिथे जर तुम्ही बॉल जास्तीत जास्त डिलिव्हर करण्याचे प्रयत्न केले ना तर कदापि ते डॉट बॉल जास्तीत जास्त पाहायला मिळू शकतायत. परंतु ती लेन गोलंदाजाला अगदी माहीत असणं गरजेचं आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोचतायत 49 धावा. 49. स्लोवर वन. याच गोष्टी करायच्या आहेत. अशाच प्रकारचे बॉल टाकायचे तुम्हाला मैदानावरती. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 49. शेवटचा बॉल बाकी असेल. 49 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल. समोर हार्दिक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. अपील पंचांकडे होतात. पाठीमागे बॉलला स्टॉप केलेत. त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सिंगलच्या माध्यमातून षटक क्रमांक मैदानावरती कंप्लीट होईल. 3 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या 50 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्या आहेत. टीम माऊली 11 तलावपाडा बी या संघाची धावसंख्या आपण पाहू शकतात. या जावं डीजेकडे ऐकत संगीत. फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. असा एकच आमदार झाला ज्याने खासदार निवडून आणला. प्रभाग क्रमांक 1 मधून आपण पाहिलं तर नगरसेवक म्हणून प्रभाग क्रमांक अचे आदरणीय जयंत बसवंत साहेब यांना आपण पाहिलं. अस्मिताताई विशाल पाटील मॅडम यांना आपण पाहिलं. प्रभाग क्रमांक 1 मधून ब मधून आपण त्यांना पाहिलं. प्रभाग क्रमांक 1 मधून क मधून सुनंदा प्रमोद पाटील मॅडम आणि प्रभाग क्रमांक 1 मधून ड मधून आदरणीय सदानंद पाटील साहेब.
ओ पुलचा फटका खेळलाय, प्रॉपर खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बार, मिळतील धावा 6, षटकार. हाय रे दादा शिट्टी वाजणार हाय. आणि या भागामध्ये आपण पाहिलं तर नेहमी नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय प्रभाकर पाटील साहेब. खऱ्या अर्थानं महत्त्वाचा वाटा त्यांचाही या सर्वांमध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळत असतो. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 56-56. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. पुढचा बॉल, आणखीन एक स्ट्रोक खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, हार्दिकच्या बॅटमधून षटकार 6. चंदनाची आई पालखी तुझी निर्मिती भक्ती गुण राहिला सोन्याचा कळस शोभे तुझे देऊ लागला सोन्याचा कळस शोभे तुझे देऊ लागला. चला पुढील मॅचच्या टॉससाठी श्रीराम कसरवली बीचचे कॅप्टन आणि श्री गणेश मुदलपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यावं. लोअर फुल टच बॉल, आणखीन एक फटका, लगातारचे 3 सिक्सर, हार्दिक यांच्या बॅटमधून 6 धावा, सिक्सर. थँक्यू. 68 धावा धावफलकावरती लगावण्यात आला. हार्दिक पाटील 9 चेंडूमध्ये 30 धावा, 333च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय. सिक्सर त्यानं मारल्यात अगदी 4, एक चौकार त्याच्या बॅटमधून. मयूर पाटील त्याला साथ देतो 9 चेंडूमध्ये 20 वरती. आणि हरिकेश थोडे महागडे ठरल्यात, 3 सिक्सर आल्यात. ओ यावेळेचा बॉल खूप चांगला पाहायला मिळाला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, निर्धाव येतोय. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. पुढचा बॉल, त्या ठिकाणी क्लीन बोर्डच्या माध्यमातून बाद होत आहेत. फलंदाज हार्दिक बॅक टू दी डगआउट, गॉन. शेवटचा बॉल बाकी असेल या इनिंग मधील. धावसंख्या धावफलकावरती 68-68. कॅप्टन चला या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यावं. प्लेइंग 11ची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी फिलअप्स करायची, त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतो आपण यावं लगेच. श्री गणेश मुदलपाड आणि श्रीराम कसराली बी या दोन संघादरम्यान पुढच्या मॅचला सुरुवात होईल. वाघोबा क्रिकेट क्लब कसराली पुरस्कृत वाघोबा ग्रुप चषक 2026. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर परेश दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल या षटका दरम्यान. वाईट बॉल अंपास घोषित करतात नितेश कदम सर. आणि वाईटच्या स्वरूपाने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 69, 69 धावा. शेवटचा बॉल बाकी असेल. शेवटचा बॉल त्या ठिकाणी विकेट येत असताना पाहायला मिळतात. फलंदाज बाद होत आहेत आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात. त्या मात्र 69-69 भागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना आपण पाहू शकतात. आपलं सहर्ष स्वागत असणार आहेत आदरणीय सन्माननीय दिनेशजी गावड साहेब यांचं आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम. थँक्यू. आदरणीय दिलीप भगत साहेब यांना विनंती असेल साहेब आपल्या सोबत से टॉस केला जाईल.
आदरणीय दिलीपजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूने कसराळी आणि दुसऱ्या बाजूने वाघोबा ग्रुप. टॉस श्रीराम कसराळीने सांगितलंय. कसराळे आणि बरोबर कसराळ्याला टॉस जो आहे तो टॉस जिंकलेला आहे. टीम श्रीराम कसराळे संघाने मान्यवरांना मनापासून धन्यवाद आहेत. आपण मंचावरती जाऊन स्थानपन्न व्हायचं आहे. टॉस जिंकल्यात काय डिसिजन असणार आहे? बॉल फर्स्ट. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्री गणेश मोदलपाडा संघाला किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न? 30 ते 35. कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन पाहून आणि आज इतक्या मोठ्या मैदानावरती स्पर्धा आयोजन केली जात आहेत. बऱ्याच वेळा मैदानावरती तुम्हीही खेळत असतात, तर या स्पर्धेविषयी काय सांगाल? हो, नक्कीच चांगलंच आयोजन केले यावर्षी. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील चांगलं केलंय. खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार आहे. दुसऱ्या बाजूला टीम मोदलपाडा संघाचे कर्णधार आहेत. टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? फिल्डिंग. आता बॅटिंग करायची आहे, बॅटिंग करावी लागेल. काय वाटतंय 4 षटकामध्ये किती टोटल तुम्ही उभारण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45. आज प्रमुख असे कुठल्या खेळाडू आहेत जे 40-45 पर्यंत जाऊ शकतात? प्रकाश आहे, विशाल आहे, राकेश आहे. कसं वाटतं आयोजन आहे वाघोबा ग्रुप चषकाचं? खूप छान. खूप साऱ्या शुभेच्छा आपणासही असणार आहेत. मोदलपाडा आणि श्रीराम कसराली या दोन संघादरम्यान टॉस पार पडलात. टॉस जिंकला तो श्रीराम कसरालीनं आणि प्रथमतः सांगितलं की आम्ही फिल्डिंग करू. बॅटिंगसाठी मोदलपाडा टीमला इन्व्हाइट केल्यात. या दुसरी इनिंग आणखीन इंटरेस्टिंग असणार आहेत. DVN लाईव्हला आपण जोडले गेला त्या सर्वांचं पुन्हा आता स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदला होईल. पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज या आपण प्रमोद सरांना ऐकूयात. धन्यवाद. आमचे उडणचे डोंगरानो करंजा गावचे आगरी कोठी बघा नाचतान आवडीनो आई द्रोणागिरी माऊली देवी भक्तांना सावली आई द्रोणागिरी माऊली देवी भक्तांना सावली जरा जाऊन राहुली देवी भक्तांना सावली आई अंबेचा थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. धनंजय पाटील धन्यवाद. आपण आवाज ऐकतायत वॉइस ऑफ कोपरी. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. अमूल्य वेळ काढत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी विनंतीस मान देऊन उपस्थित झालेले खार्डी गावची आनमान शान मान सन्मान खार्डी गावाची धडकन अर्थातच प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. मी अमरजी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. अगदी एक सुंदर व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, समाज सेवेचं एक अतिशय व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि मायेची उबदार शाल देऊन आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रभाकर शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान पुष्पगुच्छाप्रमाणे बहरत राहा, फुलत राहा असा संदेश देणारा हा यावेळेला आपण पुष्पगुच्छ देत आणि या स्पर्धेची गोड आठवण वाघोबा ग्रुप चषक 2026ची सन्मान चिन्ह आपण सन्मानित करत आहोत. मॅच स्टार्ट राहील. पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवर सफलता हाती लागले. गोलंदाज आपण पाहतायत हार्दिकने विथ द बॅटने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करत विथ द बॉलने सुद्धा मी एक चांगला ऑलराऊंडर आहे हे दर्शवलं. धन्यवाद प्रभाकर शेठ पाटील साहेब, आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर आदरणीय सन्माननीय दिलीपजी भगत साहेब एक सामाजिक कार्यकर्ते या आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेन मंथन गरत, धनेशजी गावड यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. दिलीपजी भगत साहेब खार्डी गावाचा अनमोल रत्न आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी मायेची प्रेमशाल त्याचप्रमाणे या स्पर्धेची आठवण म्हणून गोड सन्मान चिन्ह एक सुंदर मोमेंटो ह्या वेळेला आपण देत आहोत. थँक्यू व्हेरी मच दिलीपजी भगत साहेब, आपण उपस्थित राहिलात. या स्पर्धेला 4 चांद लागले त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे बहुजन विकास आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते आदरणीय दिनेशजी गावड साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन उमेशजी पाटील या स्पर्धेचे आयोजक या उमेशजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण दिनेशजी गावड साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं.
या दिनेजी गावड साहेब आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. उमेशजी पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. बहुजन विकास आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे, यंदा पुन्हा एकदा फ्लॅग लहरलाय बहुजन विकास आघाडीचा आणि त्यामुळे ते संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत ते प्रामाणिक प्रयत्न करत असतात. त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच दिनेशजी गावड साहेब. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवर विकेट मिळाली, दुसऱ्या बॉलवर डॉट. एकंदरीत 70 धावांचं एक मोठं भलं लक्ष पाहायला मिळतं. त्या धावांचा पाठलाग करताना आत्तापर्यंत डोलीव बी ही टीम बॅकफुटला जात असताना 2 बॉलमध्ये फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला खेळून काढलाय. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता, परंतु इथे परेशच्या माथ्यावरून चेंडू निघून जातोय. षटकारासाठी 6 धावा. ग्रेट टायमिंग षटकार. जिजाऊ मातेनं घडा दिला पहिला छत्रपती झाला. जिजाऊ मातेनं घडा दिला पहिला छत्रपती. दिनेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी महेशजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावा. या दिनेशजी पाटील साहेब आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण महेश जी पाटील यांना विनंती करेन, हितेंद्र किनी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. हितेंद्र किनी यांना विनंती करेन. या आपण दिनेशजी पाटील एक प्रामाणिक बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच दिनेशजी पाटील साहेब. हितेंद्र किणी यांच्या शुभ हस्ते स्वागत सन्मान आपण करीत आहोत. दरम्यान आपण पाहिलं तर षटकार आल्यानंतर सुद्धा हार्दिकने न डगमगता न डळमळीत होताना चांगली गोलंदाजी मी करण्याचं ध्येय ठेवेन आणि चांगली गोलंदाजी करत असताना 7 रन पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 70 धावांचा पाठलाग करताना आत्तापर्यंत आपण पाहिलं तर हार्दिक फ्रेममध्ये झळाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. जो जास्त झिजेल तो मात्र क्रिकेटच्या इतिहासामध्ये चमकेल, हेच टॅगलाईन ग्रामीण खेळाडूंसाठी आपल्याला पाहायला मिळतंय. कारण आज ग्रामीण क्रिकेट खूप पुढे चाललेला आहे आणि त्यामुळे ग्रामीण क्रिकेट खेळणारा खेळाडू हा प्रत्येक परिस्थितीशी लढायला शिकलेला असतो आणि त्यामुळे आज ग्रामीण क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस हे सुद्धा मात्र खूप मायने राखतात. खूप मोठी स्वप्न असतात, सोयीसुविधा उपलब्ध नसतात, परंतु त्यावर मात करून आज ग्रामीण खेळाडू पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतो. हा अभिमान असावा पालघर जिल्ह्याला. आदरणीय सन्माननीय का म्हणून दानशूर व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला पाहायला मिळतं असे खार्डी गावचे आणमान शान मान सन्मान अभिमान आदरणीय प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब यांच्याकडून वाघोबा ग्रुप चषक 2026 साठी भरीव देणगी 11,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे प्रभाकर शेठ पाटील साहेब. आपलं हे विशेष सहकार्य आणि त्याप्रती आयोजकांच्या वतीने आम्ही ऋणी आहोत. लो फुलटॉस बॉल ऑन साईडला परेश आहेत. डीप मिड विकेटला कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. मिस्टर विकी गॉन. गोकुळ यांचा डीजे आणि आमच्या आवाजाची काळजी ते सुद्धा घेत आहे. श्रवण इंद्रियांपर्यंत जरूर विविध प्रकारची ही संगीत ऐकायला मिळतात. त्यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा आपण पाहिल्या. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होताना विकी षटकार तर त्याच्या बॅटमधून आला होता, परंतु आतापर्यंत नरेशला स्ट्राईक मिळालेली नाही आहे. ही सुद्धा जमीची बाजू प्रतिस्पर्धी संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. जय आणि नरेश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये 70 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर मयूर विकेट मिळवतोय. माऊली तलावपाडा बी टीम. एका साईडला अ टीम आपण पाहिलं तर सिनियर खेळाडूंचा भरणा हा सातत्याने पाहायला मिळतो. त्यामध्ये
आपण पाहिलं तर जगदीश पाटील यांना आपण पाहतायत. गोटे या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. रवी राऊत असतील, सिद्धेश पाटील असतील, नितीन पाटील असतील. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळले गेले. परेश येत आहेत, कोणती मिस्टेक करणार नाही आहेत. ग्रेट कॅच. लगातार हा दुसरा धक्का बसतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. हरी भगवा ध्वजा, हरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा. उगवला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मयूर इझोना हॅट्रिकवर पोचला गेलाय. अतिशय या दमदार अशा स्पर्धेमध्ये पहिली वहिली हॅट्रिक मयूरीच्या नावावर जाईल का? 23 नंबरची जर्सी परिधान करणारा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर तर 22 नंबरची जर्सी परिधान करणारा तुषारला आपण पाहत आहेत. ऑन साईडला लेग ग्लान्स केला गेला आहे. खूप चांगला फटका, मनगडाचा चांगला वापर केला आहे. शॉट फाईन लेगला. फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी 2 धावा इझिली खेळपट्टीवर येतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 70 धावांचा पाठलाग करताना डोलिव बी हा संघ जवळजवळ 9 या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. वाघोबा ग्रुप चषक 2026 एक ग्रामीण क्रिकेटला मिळालेलं भक्कम व्यासपीठ पाहायला मिळतं. कारण वेगवेगळे गट आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे ग्रामीण क्रिकेटसाठी पर्वणी आहे. चांगला बॉल. यष्ट्यांचा वेध घेतला. जणू काही या बॉलने स्टम्पची गळाभेट घेतली की काय. फलंदाज बाद. क्लीन बोल्डच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट. 3rd विकेट डाऊन. गॉन. शोध पोलीस वाला विचारतोय बघा ज्याला त्याला. भाईला घ्या याला, आता भाईला घ्या याला. पिंजराला 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 वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या कसराळीच्या मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान पाहायला मिळतो. आजपासून या स्पर्धेला शुभारंभ झाला आहे. पहिला वहिला सामना आपण पाहत आहेत. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे DBN लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्यांच्या माहितीसाठी प्रथम बॅटिंग करताना माऊली 11 तलावपाडा बी या टीमने 69 धावा तब्बल फरकावर लगावल्या. त्याच्या प्रत्युत्तरात आत्तापर्यंत नामुष्की उडवले गेले ते डोली बी या संघाच्या माध्यमातून. इथून स्ट्रगल करताय. स्ट्रगल संपेन असा झाला आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. प्रतिस्पर्धी संघाला एका दुसऱ्या धावेने काहीच इफेक्ट पडणार नाही. षटकार चौकारांचा पहिल्या बॉलपासून पाडा जर कदाचित बोलले असते तर डेफिनेटली धावांचा वेग 2 षटकांमध्ये 30-35 धावा जर आल्या असत्या तर कदाचित अजून चान्सेस निर्माण झाले असते. परंतु हरकत नाही. अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही आहे. कुठेतरी एका खेळाडूला संधी प्राप्त करावी लागेल. परंतु ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतायत असं वाटत नाही की मोठे फटके मारून देतील. हलक्याच्या हाताने फक्त चेंडूला स्टिअर केलं गेलं. पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केले जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ती जवळजवळ 12 आहे धावसंख्येवर. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. पहिल्या षटकात दमखम दाखवणारे षटक होतं पॉवर प्लेचं. हार्दिकने पुन्हा एकदा आपल्या नावाची चर्चा करण्यास भाग पाडलं गेलं. 7 धावा फक्त अवघ्या खर्च केल्या. दुसऱ्या षटकात मयूर आला. अपकमिंग हे टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं आणि नवखे चेहरे या संघामध्ये आपण अनुभवतायत. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर खूप नवीन चेहरे आलेत. त्यांच्याकडे टॅलेंट भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. त्यांना भरपूर मॅन ऑफ द मॅचसुद्धा मिळतात. परंतु अशा वेळेला फक्त तुम्ही पाय जमिनीवर ठेवूनच क्रिकेट खेळा. मात्र हवेत उडू नका. एखादी 2 मॅन ऑफ द मॅच मिळाली म्हणून सिनियर कोण या खेळाडूंना विसरून चालणार नाही. आपल्या गावाला विसरून चालणार नाही आहे. त्यामुळे क्रिकेट खेळत असताना सन्मानाने क्रिकेट खेळा. यावेळेला क्लीन बोल्ड 2 पायांच्या अगदी मधोमध बॉल पिच झाला आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेत फलंदाज बाद. क्लीन बोल्डच्या माध्यमातून बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. नावानं डुलतय नौका आई तुझे जमीनदारा. हो नावानं डुलतय नौका आई तुझे जमीनदारा. आगरी बोलांचा
थँक्यू. फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहे. तू चल में आया अशी स्थिती पाहायला मिळते. डोली बी टीम थोडीशी स्ट्रगल करताना पाहायला मिळते, परंतु ज्या अनुषंगाने गोलंदाजी तिन्ही गोलंदाजाने केले अप्रतिम. हार्दिकने 7 धावा खर्च केला. विकेट टेकर गोलंदाज ठरला. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मयूर आला. मयूरने सुद्धा सातत्याने चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर यश. तिन्ही गोलंदाजांनी कॉन्ट्रीब्युशन करत असताना परफेक्शन काय आहे गोलंदाजीमध्ये हे दर्शवून दिलं. कोण म्हणतं की फलंदाजांमध्ये फक्त पार्टनरशिप व्हायला हवी, गोलंदाजांमध्ये सुद्धा पार्टनरशिप झाली तर विजय हे निश्चित तुमच्या पदरात असतं. इथे तेच झालंय. आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन केलंय. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू होता. लेग स्टंपला पिचिंग केली होती, परंतु इथून सरळ बॉल निघून जातो शरीराचा वेध घेत. पण ती बॉलला फील्ड करतील, कोणती धाव येत नाहीये. आता मात्र पूर्णपणे मॉरल डाऊन झालेत आणि कोणतेही मोठे फटके आले तर आता प्रतिस्पर्धी संघावर कोणताही दबाव वाढणार नाहीये. चांगला बॉल होता. लेग कटर बॉल पाहायला मिळतोय. फिंगरचा चांगला वापर करत असताना, वन फिंगरचा वापर करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. टप्पापर्यंत थोडासा उसी घेणारा हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 12 या धावसंख्येवर 12 रन्स. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यष्ट्यांच्या पाठीमागे विकेट किपर चांगली विकेट किपिंग करत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिर. आता हळूहळू मात्र विजयाच्या दिशेने आगेकूच करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न माऊली 11 तलावपाडा बीच्या माध्यमातून. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटची एज घेत पाठीमागे चेंडू निघून जाईल. थर्ड मॅनला क्लिअर केलंय. आउटफील्ड फास्ट असल्याकारणानं बॉल थांबण्याचं नाव घेणार नाही. हा येईल नशिबाचा चौकार. 4 रन. माथ्यात फुले पुरे कादोला भरल्यात, माथ्यात फुले पुरे कादोला भरल्यात, दादे मला नवरो केले हे, दादे मला नवरो. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते 5. शेवटच्या 7 बॉलचा खेळ शेष. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी कार्तिक येतील, फील्ड करतील. तत्पूर्वी बॅकअप चांगला मिळतोय मयूरच्या माध्यमातून. 2 रन्स. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. अजून सुद्धा 52 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये 52 हे सामन्याचं समीकरण. डाव्या साईडला सुंदर ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि तेच मेंटेन केलं आहे वाघोबा ग्रुप चषक 2026च्या आयोजकांनी. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे. ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं, फॅमिलीला वेळ कमी देणं, मैदानाला वेळ जास्त देणं, हे म्हणजे प्रमुख आयोजन पाहायला मिळतं. फक्त बोललं की आपल्याला स्पर्धा भरवायची आहे तर, कारण स्पर्धा कोणतीही पैशाने मोठी होत नसते, तर ती आयोजकांच्या कष्टाने, प्रेमापोटी मोठी होत असते. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माध्यमातून ती मोठी होत असते आणि त्यामुळे मात्र खेळाडू येतात तर खेळाडूंना ती स्पर्धा हवीशी वाटते. त्यामुळे कोणतीही स्पर्धा पैशाने मोठी होत नाही. तर तुमच्या आयोजनाच्या बाबतीमध्ये चांगलं आयोजन असेल, जरी ते प्राईज छोटं असेल, परंतु सिस्टमॅटिक मॅनेजमेंट असेल तर डेफिनेटली संघ मात्र त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येतात आवर्जून. त्यामधली ही स्पर्धा आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शेष राहिला आहे. तुषार प्रथमतः मेन संघामध्ये या खेळाडूची ॲज अ फिल्डर म्हणून वर्णी लागली, परंतु 2 टीम्स भरपूर खेळाडू असल्यामुळे आता इथे 2 टीम्स अ आणि ब हे खेळत असताना किंवा मला बॅकफुटला जाताना चेंडूला फक्त दिशा दिली. चौकार मिळतोय. उशीर होतोय. 4 रन. ध्यानात ठेवा हाय गवगवा बहुजन विकास आघाडीचा, हे ध्यानात ठेवा हाय गवगवा बहुजन विकास आघाडीचा. 24 रन्स 24 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. चांगला फटका तर आहे. प्रॉपरली एलिव्हेशन मिळालं नाही. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय आणि वॉड कॅच. अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. आप्पांचा जोर इथं फक्त शेट्टीचा, हे नाद नाही करायचा आप्पांचा जोर इथं फक्त शेट्टीचा, नाद नाही करायचा आप्पांचा जोर इथं फक्त शेट्टीचा, नाद नाही करायचा आप्पांचा जोर इथं फक्त शेट्टीचा.
Thank you. छक्का. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 वर जाऊन पोहोचले गेले. शेवटचे 3 बॉल राहिलेत. फलंदाज बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर 6 फलंदाज आतापर्यंत ऑन साईडला लो फुल टॉस बॉल बॉटम हँडचा चांगला वापर केला आणि चेंडूला सरळ फेकून दिलं. 6 धावांकरता अतिशय देखणा फटका पाहायला मिळतोय. सौंदर्यपूर्ण फटका. षटकार 6. गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली पदार गेला न वर अन पदार गेला न वर पुरी जरा या षटकार आणि संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचले गेले. पुन्हा एकदा पूल केलंय या बॉलला आणि सरळ भिरकावून दिले गेले षटकारासाठी. लगातार हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग होते. कदाचित या रोहितला मधल्या फळीत जर पाठवलं असतं तर धावांचा वेग वाढू शकला असता, परंतु त्याचा बॅटिंग क्रमांक जर आपण पाहिला तर 8व्या क्रमांकावर येऊन धडाकेबाज बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. आणि रोहित सांगतोय नेक्स्ट मॅचमध्ये नेक्स्ट टुर्नामेंटमध्ये डेफिनेटली माझ्या फलंदाजीच्या क्रमवारीचा विचार करा, कारण माझ्याकडे ते कॅलिबर आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होऊ शकला नाही. कॅच ड्रॉफ्ट होते आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब होत असताना माऊली 11 तलावपाडा बी टीम दुसऱ्या फेरीत धडक मारते. दणदणीत विजय मिळवलाय. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक प्रतिस्पर्धी संघ डोली बी टीम. आपण आलात वेळेवर हजर राहिला. चला हँडशेक करायला विसरू नका. हँडशेक करूनच मैदानाचा ताबा सोडायचा आहे आपण. या स्पर्धेचा रूल आहे. धन्यवाद प्रभाकर शेठ पाटील साहेब, आपण उपस्थित राहिलात, अमूल्य वेळ दिला त्या स्पर्धेला, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. दिलीपजी भगत साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर दिनेशजी गावड साहेब बहुजन विकास आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते आणि त्याचप्रमाणे दिनेश पाटील साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे.